परिवाराबद्दल. व्हॉट इज अ फॅमिली? आपली फॅमिली म्हणजे काय? आपण ज्या घरी राहतो, आजी आजोबा, आई बाबा, काकू काका, बहीण भाऊ, एक बहीण एक भाऊ का? अजून असतात ना आपल्या परिवारात? आपला मोठा परिवार असतो, हो ना? पण आजकाल माहिती का असं म्हणतात द होल वर्ल्ड, लक्षात घ्या, द होल वर्ल्ड हॅज कम इनटू अ सिंगल रूम. काय? द होल वर्ल्ड हॅज कम इनटू अ सिंगल रूम. हे खरं आहे का? खरं आहे का? याचा अर्थ सांगू का काय? हे खरं आहे. संपूर्ण देशामध्ये कुठं काय आहे, काय चालतंय, हे सगळं आपण एका टीव्ही मध्ये बघू शकतो ना, एका इंटरनेटवर बघू शकतो ना. सो द होल वर्ल्ड हॅज कम इनटू अ सिंगल रूम. हे खरं आहे ना? माणसाच्या खूप अनेक टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की माणसाला काय केलं, संपूर्ण सृष्टीला एका रूम मध्ये आणून ठेवलं, हो ना? आता प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे, हो ना? सेलफोन असतो ना, अगदी भाजी विकतात त्यांच्याकडे पण असतो, हो ना? फोन असतात, टीव्ही, फ्रीज, हे सगळं प्रत्येकाच्या घरी कॉमन झालं, हो की नाही? म्हणजे सगळ्यांकडे सगळ्या सुविधा आहेत, हो ना? ऑलमोस्ट कमीत कमी 90% लोकांकडे आहेत, हो ना? तरी सुद्धा माणूस काय म्हणतो, मी सुखी नाहीये, मी दुःखी आहे. घरामध्ये माणसाचा एसी लावलेला असतो, पण माणूस काय म्हणतो, मेरा दिमाग गरम है, हो की नाही? माणूस एसी मध्ये बसून असतो, पण तो कसं डल झालेलं का, म्हणजे इतकं टेन्शन आहे मला, मी काय सांगू. दुसरा वर्ड काय वापरतो? डिप्रेशन, टेन्शन, नाही तर स्ट्रेस. हे सगळं ऐकतो का आपण? मग एखाद्याने म्हणावं, अरे डोकं गरम का होते, घरामध्ये एसी आहे ना, हो की नाही? म्हणजे एसी फक्त आपल्या शरीराला थंड करू शकतो, पण मनाला नाही करू शकत ना. पण प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या आणि वस्तू सुद्धा प्रत्येक माणसाकडे आहे. फ्रीज आहे, टीव्ही आहे, घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण माणसाच्या मनामध्ये शांती नाही. का? तर म्हणे माणसाच्या इच्छा खूप वाढल्या, माणसाच्या अपेक्षा खूप वाढल्यामुळं माणूस हा दुःखी आहे, हो ना? आपल्याला जर दुःख झालं तर आपण घरी सांगतो ना, घरी सांगतो ना. पण आजकाल काय झालंय की मला परिवार नाही, कारण घरामध्ये एकामेकांशी जमत नाही, अशी प्रत्येक घरोघरी भांडणं चालते, हो ना?
आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत ना, युनिटी इन डायव्हर्सिटी, खूप धर्म आहेत ना, पण सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? तर माणुसकी, ह्युमॅनिटी. काय? ह्युमॅनिटी. जर माणसाला दुसऱ्या माणसासोबत, आपल्या आईसोबत, आपल्या बाबासोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या गुरुसोबत जर चांगला वागता येत नाही तर त्या धर्माचा उपयोग काय झाला? काय नाही ना. म्हणून श्रेष्ठ धर्म काय? ह्युमॅनिटी. काय? तर लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये कोण कोण असतात? मोठे म्हणून आजी, आजोबा, आई, बाबा, काका, काकू असतात ना. पण आज फार वाईट परिस्थिती आपल्या देशावर आली आहे. काय म्हणे? हम दो हमारे दो, दादा दादी फेक दो. असं करायचंय का? असं होतंय का आपल्या गावामध्ये? आवडतंय का आपल्याला? आपल्याला आजी आवडते ना, आजोबा आवडतात ना. आई जरी रागवली तर आपण कुणाकडे जातो? आजीकडे, आजोबाकडे जातो ना. पण आजचा ट्रेंड असा आहे, आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना नवविवाहित झाले की त्यांना वाटतं आपण दोघं राहावं, आपली मुलं, कशाला आजी आजोबा. आणि अजून एक फार विचित्र परिस्थिती म्हणजे आजकाल काय होतंय, लग्न ठरताना दुःखाची गोष्ट ही आहे, अनेक मुली विचारतात लग्न ठरणार, आता मुलाशी बोलतात लग्नापूर्वी, तर काय विचारतात की घरामध्ये डस्टबिन किती आहे? किती डस्टबिन आहे तुमच्याकडे? हा? 1, 2. डस्टबिनचा अर्थ कळाला का तुला? कळाला का? काय? इथं अनेक मंद बुद्धीचे जे व्यक्ती असतात ना, त्यांचं असं म्हणणं की घरामध्ये जी म्हातारी माणसं असतात ना, दे आर इक्वल टू डस्टबिन्स. कळालं का? किती घाण आहे असा विचार? हा चांगला विचार आहे का? पण अशी पिढी आहे की जी म्हणते घरामध्ये म्हातारी माणसं नको. असं असावं का? घरामध्ये मोठे आणि लहान हे सगळे असावे, हो ना. आपण रामचरित्रामध्ये कशी कथा ऐकली? रामचरित्रामध्ये कोण कोण? भगवान श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न सगळे एकत्रित राहायचे की नाही? हो ना. मोठा कुटुंब होता ना. बरं, महाभारतामध्ये कोणाचं कुटुंब मोठं होता? पंचपांडवांचा होता की नाही? आणि भगवान कृष्ण आपल्या दादासोबत राहायचे ना. भगवान कृष्ण त्यांचे दादा आणि त्यांच्या मायका घरी सोबत राहत होते ना. त्यांचे आई वडील सुद्धा सोबत होते, हो ना. असा महाभारतामध्ये सुद्धा एकत्रित कुटुंब हाच आदर्श मानला गेला. रामकथेमध्ये सुद्धा एकत्रित कुटुंब हाच आदर्श मानला गेला. आणि भागवतामध्ये सुद्धा एकत्रित कुटुंब हाच आदर्श मानला गेला. अशी अनेक कथा भागवतात सुद्धा आलेल्या आहेत. म्हणून चांगला कुटुंब कोणता? न्यूक्लियर फॅमिली और जॉइंट फॅमिली? जॉइंट फॅमिली और न्यूक्लियर फॅमिली? जॉइंट फॅमिली इज गुड, हो ना. आता त्याचे काही परिणाम असतात बाबा. खूप मोठं कुटुंब असतं तर कधी कधी भांडणं होतात ना. 4 माणसं एकत्रित झाली की भांडणं होतात, हो ना. पण प्रत्येक माणसाला याची गरज आहे. प्रत्येक माणसाने काय करावं? प्रत्येक माणसामध्ये क्षमा हा गुण असावा. काय? माफ करणे हा चांगला गुण आहे ना. विचार करा, आपण पण कधी कधी चुकतो. मग समजा आपल्याला आपल्या आईने माफ नाही केलं तर आपल्याला वाईट वाटतं ना, हो ना. आपण कधी चुकत नाही का? आपण पण चुकतो ना. आपण कधी कधी वाईट बोलतो, वाईट कामं करतो. मग आपल्याला काय वाटतं? आईने एकदा तर चुकली, मला क्षमा करणं, असं म्हणतो ना आपण, हो की नाही. म्हणून संत काय म्हणतात की आपल्याला कसं वाटतं ना की लोकांनी आपल्याशी वागावं, तसं आपण सुद्धा दुसऱ्याशी वागावं. म्हणून आपल्या जीवनात असलेले लोक सुद्धा कधी कधी चुकतात, हो ना. म्हणून घरामध्ये सुद्धा कधी कधी भांडणं होऊ शकतात. तरी सुद्धा आपण काय करायचं? प्रेमानं राहायचं ना. राहायचं की नाही? म्हणून काय म्हणतात? लर्न टू फॉरगिव्ह. काय? म्हणजे क्षमा करणं
तुमची आई कसं पाहते? गोपाळ कृष्ण तुम्ही बडबड केली ना मला खूप डिस्टर्ब होतं. चांगले का? इज इट गुड हॅबिट? इज इट गुड? नो? मग बडबड करणार का? फक्त अर्धा तासाची कथा आहे. ऐकायची ना? ओनली 1 पिरियड. ओके? ऐकायचं ना? ठीक आहे. मग प्रत्येक ओल्ड एज होममध्ये तुम्हाला ठेवलं जातं माहिती? घरचे आजी आजोबा. कारण लोकांना घरी आजी आजोबा नकोशी वाटतात. हो ना? असं वाटतंय का आपल्याला? नाही ना? तर तुम्हाला एक छान गोष्ट सांगते पहा. एकदा काय झालं? टीचर्स डे, मदर्स डे, फादर्स डे असा असतो ना. आणि माझे गुरुजींनी सांगितलं मला. माझे गुरुजी एकदा अमेरिकेमध्ये गेले होते. तिथं ओल्ड एज होम मध्ये जाऊन विचारलं. म्हातारे लोक असतात ना त्यांना विचारलं म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला केव्हा भेटायला येतो? तर त्यांनी सांगितलं मदर्स डेला आईला भेटतो, फादर्स डेला बाबांना भेटतो. बस बाकी इतर वेळेस फोन केला ना म्हणतात म्हणे मला घरची कामं आहे. हो ना? असं सांगणारे लोक आहेत ना. आपण पाहतो ना टीव्ही मध्ये. बरं ठीक आहे. मग आपल्याला वाटत असेल चांगलं आहे ना. म्हातारी माणसं काय घरची कामं करतात? हो ना? त्यांना कामं जमत नाही. उगीचच घरी कटकट. हो ना? भूक लागली की हे दे ते दे. अनेक म्हातारे तर पलंगावर पडून असतात ना. हो ना? त्यांना काम होत नाही. हो ना? मग घरी आपल्या आईला किती काम करावं लागते ना. शिशू काढावी लागते कधी कधी ती आजी आजोबाची. हो ना? खाता येते तर तोंडामध्ये घास घालावा लागतो ना. हो ना? मग आपल्याला वाईट वाटतं ना. आई उगीचच त्या आजीची सेवा करते. हो ना? घाण वाटतं ना. मग आपल्याला सांगितलं की आईला आज काम आहे. मग बाबाला सांगितलं बाळा तुला आजीला खाऊ घाल. मग आपल्याला घाण वाटतं आजीला खाऊ घालायला. हो ना? वाटतं? खूप छान मुले पण तुम्हाला नाही वाटत. पण थोडा घाण मुलांना असं वाटतं. तुम्हाला माहिती आहे का आपण असे छोटे छोटे होतो ना. हो ना? मग आपल्याला त्यावेळेस बाथरूमला जाता येईल का? शिशू कुठं करायचो आपण? गादीवरच ना. हो ना? मग छोट्याशा बाळाला शिशू केली मग आईने असं करायचं ना. छी घाण बाट जा असं आई करते का? आई काय करते? नवीन साडीवर जरी शिशू केली तर आई साफ करते ना आपल्याला. हो ना? आपण पाहतो बाळांना आई साफ करते, कपडे बदलते. छी छी घाणेरडा असं म्हणते का? खूप लाड करते ना. आणि कधी कधी तर आई जेवायला बसली की मुलं शू करतात. हो ना? अगं बाई शी केली. आता मग आईला थोडी 2 घास खाल्लेली असतात. आईला राखो आणि पळत जा. हो की नाही? पण आई करते ना. आई कंटाळते का आपल्याला? कधी कधी एका आईला 3 लेकरं 4 लेकरं असतात तरी कंटाळते का? अरे कशाला इतका कंटाळा? 4 मुलं असं म्हणते का? 4ही मुलं 5ही मुलं आईला आवडतात ना. मग विचार करा आपल्याला लहानपणी जसं आपल्या आईवडिलांनी केलं. हो ना? केलं ना. मग आपण हमेशा असंच राहणार आहोत का? ऑलवेज एम हमेशा जवान. आपण पण म्हातारे होणार आहोत ना. आपल्याला पण कधी कधी ताप येतो ना. मग ताप आल्यावर उठून खावंसं वाटतं का? कधी कधी गोळी पण घेता येत नाही. हो ना? पाणी प्यायला पण आधी पाणी दे. हो ना? कधी कधी तर बोलताच येत नाही. मग कसं वाटतं? रडू येतं ना आपल्याला. आपल्याला आई जवळ असावीशी वाटते. हो ना? बाबा जवळ असावीशी वाटतात ना. मग विचार करा जर आपली आजी आजोबा म्हातारे झाले म्हणून आपण त्यांची उपेक्षा केली. आजीची म्हातारी काही काम करत नाही. मग त्या आजीला किती वाईट वाटत असेल? वाईट वाटत असेल ना. असं करावं का आपण? असं वागावं का? जरी आपले घरचे कुणी वागत असतील, आपले कुणी पाहुणे वागत असतील ना तर त्यांना असं समजून सांगायचं की काकू, आई, आत्या तू लहान असताना जर तुझ्या आईने तुला असं केलं असतं तर तुला आवडलं असतं का? कुणाला आवडतं का असं? म्हणून आपल्याला कसं वाटतं ना की लोकांनी आपल्याशी वागावं.
माथारा लोकांना मान मिळू लागला. प्रत्येक माथाऱ्यांना ते मिळत गेलं तर ओल्ड एज होम आपोआप बंद होतील ना? हो की नाही? बरं मला हे सांगा, तुमच्या घरामध्ये आजी आजोबाचे फोटो आहेत का? पंजोबाचे फोटो आहेत का? तुम्हाला माहिती का तुमच्या पंजोबांची नावं? माहिती आहे? किती लोकांना माहिती? म्हणजे संख्या फार कमी, बाकींना माहिती
मुलं सुद्धा तसेच वागतात, हो ना? आणि हे लक्षात घ्या, घरामध्ये अनेक लोक असतात ना, कुणी रागीट असतो, कुणी शांत असतो, कुणी खूप बडबड करणारा असतो. तर एखाद्या आपल्या आईला सुद्धा छान स्वयंपाक येतो, तर काकूला स्वयंपाक येत नाही, असं होतं की नाही? हो ना? म्हणजे एका घरामध्ये अनेक प्रकारचे जसे लोक असतात ना, या संपूर्ण सृष्टीमध्ये, गावामध्ये, घरामध्ये सगळीकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक असतात, हो की नाही? एका हाताची बोटं सारखी आहेत का? अंगठा थोडा जाड आणि छोटा छोटा आहे ना? हे बोट एकदम बारीक आणि छोटं आहे ना? आणि मधलं बोट एकदम उंच आहे ना? हो ना? सगळी बोटं वेगळी वेगळी आहेत ना? मग म्हणे शिल्पा दीदीला राग आला, हा अंगठा ना छोटा आहे म्हणून याला कापून टाकलं. मग जमेल का? मग हात काम करू शकेल का? बरं, मला नाही छोटी बोट आवडलंच नाही, मग याला कापून टाकलं, जमेल का? आपल्याला सगळी बोटं हवी आहेत ना? मग असू दे वेगळी, पण एखाद्या वस्तूला जर पकडायचंय तर आपल्याला पाचही बोटं हवी आहेत ना? 5 बोटांनी पकडल्यावर छान असं पकडता येतं ना? शक्ती वाटते ना? पण बोटं सगळी वेगळी आहेत, मग काय म्हणता तुम्ही? सगळी सेम करू शकतो का आपण अशी ओढून? करू शकतो का? जमतं का तुम्हाला? मला नाही जमत. तुम्हाला जमलं का बघा बरं? जमतंय का? नाही जमत ना? बरं, ओढून जमत नाही, मग आपण फेविकॉलला चिटकून टाकू इथं? जमेल का? ऑपरेशन करू का? मग काय केलं जमेल सांगा? जमणार आहे का? नाही. हे अशीच राहणार आहेत ना? मग आपल्याला पाहिजे येते ना? त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा सगळी लोक सारखी नसतात, हो की नाही? म्हणून आपण काय शिकायचं की सगळ्यांना जोडून कसं राहायचं, प्रत्येक माणसाला जोडून कसं राहायचं हे आपण शिकायचं ना? का म्हणजे सगळे जर एकत्रित आले ना तर आपली शक्ती काय होते? वाढते ना? म्हणून काय करायचं, सगळ्यांनी मिळून राहायचं, हो ना? हो की नाही? 2 मिनिट ना
त्यावेळेस आई वडिलांनी हे सांगितलं, सीता जे असेल ते, आता तुझे आई वडील तुझे सासू सासरे आहेत, हे आपल्या मुलींना शिकवा. शकुंतला सुद्धा ज्यावेळेस तिला लग्न झालं ना, तर वडिलांनी इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या. 7 दिवसामध्ये 3-3 तासामध्ये काय सांगणार, खूप छान गोष्टी सांगितल्या. बाळा घरी जातेस ना, नवरा हा आपला देव असतो, सासू सासरे हे आपले आई वडील असतात, नणंद म्हणजे बहिणीसारखी. हे सगळी शिकवण आपल्या मुलींना देणं खूप जरुरी आहे. बरं, फक्त मुलींना, मुलांना सुद्धा सांगणं आवश्यक
सुरूची आईच्या पोटी जन्म घाल आणि तू जर माझा मुलगा होणारस ना तरच तुला बाबाच्या मांडीवर बसायला लागते. असं घरामध्ये भांडणं झाली. मग ध्रुवानं काय केलं, तो रडत रडत आईकडे आला आणि आईने असं नाही केलं बरं की चल बाळा तुला असं म्हणले चल आपण भांडणं करू, म्हणून आई नाही केली. म्हणून तिचं नाव सुनीती होतं. ती नीतिमान होती, धर्मशील होती. तिने सांगितलं मला खरं आहे, प्रत्येक माणसाचा पिता हा परमात्मा असतो, जा तू तप कर. म्हणून सुनीतीनं आपल्या ध्रुवाला भगवंताच्या तपश्चर्येसाठी पाठवलं आणि ध्रुवानं तप केलं. अनेक महिन्यांपर्यंत तप केल्यानंतर ध्रुवाला भगवंताचं दर्शन झालं. काय झालं, भगवंताचं दर्शन झालं आणि तो परत आल्यानंतर ध्रुव हाच राजा झाला. कळालं का? त्या घरामध्ये जर आईनं भांडणं केली असती तर ध्रुवाला देवाचं दर्शन झालं असतं का? आजची आई काय करते, बाळाच्या हातात पैसे देते, बाळा हे पैसे जा पिक्चरला, हो ना? असं जर सुनीतीने केलं असतं तर खूप मोठी कथा आपण शॉर्ट मध्ये सांगितली. ध्रुवाच्या आईनं सांगितलं की बाळा तपश्चर्या कर, देव आपला परमपिता असतो, देव आपलं हित करतो. असं एका आईनं चांगलं सांगितल्यामुळं बाळाला चांगली ओळख लागली. म्हणून ध्रुव हा नक्षत्र झाला. आपण ध्रुव तारा म्हणतो ना, नक्षत्र ध्रुव माहितीये का तुम्हाला? माहितीये का? पहाटे सकाळी 4 वाजता दिसतो म्हणे तो, माहितीये का? ध्रुव नावाचा मुलगा आकाशामध्ये जाऊन नक्षत्र झाला आणि तो आज सुद्धा जिवंत आहे. खूप मोठं झालं त्याचं चरित्र आणि त्याचं नाव भागवतामध्ये आलं. का तर एका आईनं आणि बरं सुनबाईला आपल्याकडे आशीर्वाद काय देतात, मग काय आशीर्वाद देतात सांगा मोठे लोक, काय आशीर्वाद देतात, काय देतात? सुखी हो असं काहीतरी. पण सगळ्यात चांगला आशीर्वाद काय माहिती का? चांगला आशीर्वाद सांगू का? श्वशुरे साम्राज्ञी भव. महाभारतामध्ये सांगितलंय की सुनेला आशीर्वाद काय द्यायचा की ससुरामध्ये म्हणजे तुझ्या सासरी तू साम्राज्ञी होणे, म्हणजे पूर्ण सासरची तू साम्राज्ञी प्रिन्सेस राणी हो, असा आशीर्वाद कुंतीनं द्रौपदीला दिला. का दिला माहितीये का? एक गोष्ट झाली होती. सत्यभामेने सुद्धा विचारलं की द्रौपदी तुझे 5 नवरे म्हणे, 5 पांडव, तरी 5 पांडव तुझी सगळी गोष्ट कशी ऐकतात? कळाला का प्रश्न? सत्यभामेने काय विचारलं? सत्यभामेने विचारलं द्रौपदी सगळे तुझे नवरे तुझी गोष्ट कशी ऐकतात, तू त्यांना काय पाठवलं? तर द्रौपदीने सांगितलं अगं मी सगळ्यांच्या अगोदर उठते, सगळ्यांची सेवा करते, घरामध्ये सगळ्यांना जे जे आवडतं ना तोच पदार्थ मी करते. घरातल्या कुठलंही काम करायचं असेल तर मी मोठ्यांना विचारून निर्णय घेते आणि तसंच करते आणि सगळे झोपल्यानंतर मी झोपते. असं ज्यावेळेस द्रौपदीने सांगितलं की सत्यभामा असं जर करशील ना तर तुझा नवरा सुद्धा तुझं ऐकेल. आणि महाभारतात सांगितलं की सुनेसाठी कर्तव्य आशीर्वाद काय आहे? श्वशुरे साम्राज्ञी भव. कळालं का? अजून खूप काही गोष्टी आहेत, असू द्या आजचा विषय पूर्ण नाही होऊ शकला, पण एकच मला सांगा, परिवारामध्ये कसं वागावं? प्रेमानं वागावं ना? सगळे सारखे असतात का? सगळ्यांच्या घरी अशी स्थिती असते ना? तरी सगळ्यांशी प्रेमानं वागावं ना? एकत्रित येऊन वागावं ना? आजी आजोबांना रोज नमस्कार करावा, हो की नाही? आई वडिलांना नमस्कार करावा. आणि काय मोठे जसे वागतील तसेच लहान वागतात ना? म्हणून 5 वर्षापर्यंत मुलाला खूप प्रेम करा. घरामध्ये लहान मूल जन्माला आलं, मुलगी असो मुलगा असो, खूप प्रेम करा. पण 5 वर्षाचं झाल्यानंतर मुलगा असो मुलगी असो थोडं कडक वागा. किती वर्षानंतर? थोडं कडक वागायचं. त्या बाळ जर तू करत असेल ना तर लाड नाही करायचा, सांगायचं तू हे चुकला, असं नाही करायचं. आणि घरी रोज सवय लावायची. आपण काय ऐकलं ना, संध्याकाळी सकाळी मोठ्याला नमस्कार करायचा, हो की नाही? आणि मुलगा हट्ट करत असेल तर जाऊ दे बाळा असं होणार का? नाही, रागवायचं त्याला, तुला नमस्कार केलाच पाहिजे असं सांगायचं ना, चांगलं वागलं पाहिजे सांगायचं ना. आणि त्याच्यानंतर तुझ्या मुलांसोबत सारखं नाही वागायचं की तू माझा मुलगा आहेस, माझं ऐकलं पाहिजे, माझी मुलगी असं करत असं नाही. एका वयात मुलं आली ना तर त्यांना थोडंसं फ्रीडम द्या, थोडं स्वातंत्र्य. असं
आणि प्रौढ व्यक्ती झाला म्हणजे 30 वर्षाचा 25 वर्षाचा झाला ना तर त्याला सन्मान करा. काय काय करायचं? रेस्पेक्ट हिम. आणि म्हाताऱ्याला काय करायचं? प्रेम द्यायचं. तर धर्मभक्त वागण्यासाठी तिथे टाईम ठेवायचं. चूक वागत असेल तर तिथे पनिश करायचं. पण थोड्या बाबतीमध्ये मुलांचं सुद्धा मोठ्यांनी ऐकावं. हो की नाही? कुठल्या वयाच्या? 16-17. हो की नाही? आणि प्रौढ व्यक्ती म्हणजे 25, 27, 30, 35 वर्षाचे झाले त्यांना प्रौढ म्हणतो. कशा लोकांसोबत कसं वागायचं? त्यांना सन्मान द्यायचा. आणि वृद्ध लोकांसोबत प्रेमानं वागायचं ना. तर परिवारामध्ये सगळ्यांशी समान वागता येत नाही. त्याच्या आयुप्रमाणे त्याच्यासोबत वेगळं वेगळं आपल्याला वागावं लागतं. असं केल्यानंच आपला परिवार सुखी होतो. आणि परिवार सुखी असल्यानं माणूस हा सुखी होतो. कळालं का? गोपाल कृष्ण यांचं एक सुंदर मला पत्र मिळालं जे पॅम्पलेट छापलं गेलं. त्याच्यामध्ये फार सुंदर कविता आहे आईची. ते आपण एकदा वाचूया आणि नंतर कथासुद्धा आपण करू. वाचूया का? कुणाला माहिती आहे का ते? कुणाला पाठ आहे का? लहानपणी मी आणि अंथरूण करायचो ओलं, मोठेपणी माझ्या मुले तिचे भरून येतात डोळे. आई पहिल्यांदा जेव्हा रडू यायचं तेव्हा तुझीच आठवण यायची. आता जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा कडा ओलवतो माझ्या पापणीचा. छान आहे ना? 4 वर्षाच्या तुझ्या शकुल्या राणी असते तुझ्या वात्सल्याची भूक. हो ना? 4 वर्षाच्या बाळाला सुद्धा आई आवडते ना. तर 60 वर्षाच्या आई वडिलांनी प्रेमाची अपेक्षा करण्यात काय चूक? बरोबर आहे की नाही? हो ना? जे आई वडील मुलाला बोलायला शिकवतात तीच मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या मुस्कटदाबी करतात. असं करतात ना? आपल्याकडे नाही पण थोडी लोक करतात ना. आपण करायचं का तसं? तिसरं कळलं. निवड करून मिळते पत्नी पूर्व पुण्याईमुळे आई. निवड करून मिळते पत्नी पूर्व पुण्याईमुळे आई. हो ना? निवडलेल्या पत्नीसाठी आईला जिरामाने क्षम्य नाही. हो ना? कळतंय का? आपल्याला पोटची 5 गोळे आईला वाटत नाही जड. ते मोठी झाल्यावर मात्र आईला सुखाचा घास होतो अवघड. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आज दिसतंय पाणी. तुझ्याही आयुष्यात उद्या घडू शकते ही कर्मकांड. घरातील देवीची सोडणी पवित्र चरण कशासाठी करतोस? दगडी मूर्तीवर शाल अर्पण आहे की नाही प्रश्न? जीवनाच्या संधी काळात तू दे आई वडिलांची साथ. तुला पुढे कामाला येईल त्यांचा मोलाचा आशीर्वाद. त्यांच्या अंधारा मार्गावर सूर्य बनून किरण सोड ज्यामुळे वाटेल त्यांना 4 दिवस अधिक जगण्याची ओढ. ज्या मातेचं दूध तू प्यायलास तिचा रहा सदैव उतराई. मातृप्रेमा एवढं दुसरं पुण्यच नाही. हो की नाही? म्हणून किती काय म्हणते सुरुवातीला? मातृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, परस्पर देवो भव. कथा आपली समाप्त झाली 7 दिवसामध्ये. अशी जर रोज संख्या असते तर मला फार छान वाटलं. सोबत बसते इथं मी विशेष करून सांगते की मला अजून अधिक संख्या असली असती पहिल्यापासून तर फार आनंद झाला असता. कारण काय माहितीये का? एखादा सत्संग आयोजन करणं इतकी सोपं गोष्ट नाही. आपण 2 माणसाला 4 माणसाला घरी बोलवतो. जसं महाराष्ट्राला बोलवतो की नाही आपण घरी, तर आपल्याला वाटतं खूप पाहुणे आले वाटतं ना. मग 7 दिवसांपर्यंत
आभार मानते. आणि तिसरी गोष्ट, कुणासाठी टाळ्या? शिक्षकांसाठी ना? एवढ्या कमी? आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक आई वडिलांना सुद्धा ज्यांची जर इच्छा नसती तर तुम्ही मुलं इथे येऊ शकले असतात. म्हणून प्रत्येक पालकांचा सुद्धा मी आभार मानते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आभार तुम्हा मुलांचा, कारण मोठे कंटाळतात अगदी 3 तास बसायचे म्हणजे, पण तुम्ही 3 तास रोज इतक्या शांतीने बसतात, म्हणून तुमचे खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजन झाल्यानंतर मध्ये मध्ये आपण भजन घेतो, तर त्याच्यामध्ये या संगीतकारांची मला खूप साथ मिळाली. छान छान भजन आपण गायली ना, कुणामुळे गायली? यांच्यामुळे गायली ना. त्याच्यामध्ये पेटी वादक आहे औरंगाबादचे दिलावर पठाण भैया, त्यांचे मी आभार मानते. आपल्या परळीहून आले, वैद्यनाथांना पाठवलं त्यांना, असे सनत कुमार बडे दादा, ते तबला वादक आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि हैदराबादचे भैया आपले राकेश भैया, बजरंगी राकेश, ते त्यांनी सुंदर असा बंजो वाजवला ना, आनंद आला ना आपल्याला, त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि मी हे सगळं जे करू शकले ना, त्याचं कारण म्हणजे मुख्यतः माझे आई वडील आहेत. माझे आई वडिलांनी जर मला साथ दिली नसती तर मी हे काम करू शकले नसते आणि करू शकणार नाही. आणि आईची इतकी मला साथ आहे की कुठेही गेले आई बाबा असतात आणि आई मला गाण्यामध्ये सुद्धा मदत करते. म्हणून माझ्या आई वडिलांचे सुद्धा मी आभार मानते. आणि सगळं झालं बाबा, सगळे बसलो आपण, सगळं झालं. आणि समजा माईक सिस्टम नसला असता तर आपल्याला ऐकू आलं असतं का? कळालं असतं का? मग सगळ्यात त्यांचे पण मोठे आपण म्हणायला हवे ना. मंडप साऊंड सर्व्हिस, महादेव विठ्ठल धनुडे, अशी वडील आणि पुत्र दोघांनी खूप छान साथ दिली. एकाही दिवशी मला बिलकुल डिस्टर्ब झाला नाही, म्हणून मी छान बोलू शकले आणि आपण छान ऐकू शकतो. ओके. आणि आपण सगळे सांगू शकलो, ऐकू शकलो, तर त्याचे प्रथम आभार भगवंताचे सुद्धा. म्हणून एकदा जयघोष करूया का? कृष्ण भगवान की जय, रामचंद्र की
कुठे चूक जर झाली असेल तर भगवंताला क्षमा मागायची. म्हणून हात उचलून 3 वेळेस हरये नमः म्हणायचं. काय? हरये